देवहूती मातेने आयुष्यभर सेवा केलेली होती, त्यामुळे कर्दम ऋषी संतुष्ट होते, समाधानी होते आणि त्यांनी पती पत्नींनी मिळून बघा भगवान विष्णूची आराधना केलेली होती. भगवान विष्णू प्रसन्न झाले. भगवान विष्णू देवहूती मातेजवळ आले आणि देवहूती मातेला म्हणता, माते अहो म्हटले कर्दम ऋषी तुम्हाला काय मागायचं ते मागून घ्या. म्हणे आम्हाला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. कोणासारखा मुलगा पाहिजे? देव म्हणतो मी तर अद्वितीय आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी जगामध्ये नाही. पण म्हटले तुम्ही मला जे मागितलं तुमच्या या तपावर मी संतुष्ट होऊन तुम्हाला ती देखील देत आहे. आणि देवाने बघा काय केलेलं आहे, देवाने कर्दम ऋषींच्या बघा फक्त वीर्याचा सहारा घेतलेला आहे आणि त्यांच्या समागमाच्या द्वारे मग त्यांच्यामध्ये गर्भामध्ये देवहूती मातेच्या गर्भामध्ये भगवान परमात्म्याने फक्त भासवलेला आहे. कारण भगवान परमात्मा अयोनी संभव आहे. असा तो अयोनी संभव असणारा भगवान परमात्मा त्याने फक्त गर्भामध्ये बाळ आहे असं भासवलं आणि त्या देवहूती मातेला सांगितलं की मी तुझ्या ठिकाणी अवतार येईल तुझ्या पुत्राच्या रूपाने. आणि भगवान परमात्मा तिथून भगवान विष्णू अंतर्धान झाले आणि योग्य समयी योग्य वेळीला त्या कर्दम ऋषींच्या घरी भगवान परमात्मा कपिल रूपाने प्रगट झालेले आहे. कपिल भगवान की जय, कपिल भगवान की जय. आज तिथे कपिल मुनी आता कर्दम ऋषी आणि देवहूती माते यांच्या पुत्राच्या रूपाने प्रगट झालेले आहे. आणि त्यांनी त्या आता तर कर्दम ऋषी आता म्हणताय त्या देवहूती मातेला की आता तुला पुत्र झाला ना, आता तर मला संन्यास घेण्याकरता होकार देशील ना. म्हटले पतिदेवा तुम्हाला मी शब्द दिला होता की तुम्हाला पुत्र झाल्यानंतर आपल्याला पुत्र झाल्यानंतर तुम्ही संन्यास खुशाल घ्या. तर संन्यास घेण्याकरता निघून गेलेल्या वनामध्ये आणि तिकडे जाऊन भगवंताची आराधना करू लागले कर्दम ऋषी. आता फक्त कोण राहील आश्रमामध्ये? आश्रमामध्ये फक्त आता देवहूती माता आणि कपिल भगवान परमात्मा देवाचे अवतार. हे कपिल परमात्मा भगवान विष्णूचे अंश अवतार. त्यांनी आपल्या मातेला अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. बघा त्यांनी सांगितलं स्त्रियांचे धर्म सांगितलेले, स्त्रियांनी काय कसा वागावं जीवनामध्ये. वर्ण आश्रम धर्म सांगितलेले आहे. वर्ण किती प्रकारचे आहे? वर्ण किती प्रकारचे आहे? म्हणजे फोडणीचं एक साधं वर्ण कोणते कोणते आहे? क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण. आणि 4 धर्माचे आचरण सांगितलं. आता 4 धर्म कोणते आहे? कोणता आश्रम आहे? गृहस्थ संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थ आश्रम असे 4 आश्रम. तर याच्यामध्ये प्रत्येक आश्रमामध्ये कसं कसं वागावं ते सांगितलं आहे. आता ब्रह्मचारी माणसाने आपल्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालाव्या का नाही घालाव्या सांगा बरं? संन्यासी ब्रह्मचारी घालायला पाहिजे का? सोन्यामध्ये काय असतात ते तुम्ही ऐकलं? सोन्यामध्ये कली आहे. मग संन्यासी महाराजाने आणि संन्यासाने आणि ब्रह्मचार्याने सोनं घालायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? घालायला नको पाहिजे ना? आणि संन्याशाने ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी जास्ती तोंड खुपसायला पाहिजे का? असा धर्म सांगितलाय बरं इथं. आणि बघा तो संन्यासी आहे ब्रह्मचारी आहे त्याने फक्त गृहस्थ आश्रमी माणसाच्या घरी केवढं जायला पाहिजे? भिक्षामध्ये माई भिक्षा घेऊन आपल्या आपल्या आश्रमामध्ये जायचं आणि तिथं देवाची आराधना करायची. वानप्रस्थ आश्रम सांगितलाय अजून 4था. तो वानप्रस्थ आश्रम त्याच्यामध्ये बघा वानप्रस्थी जरी संयोगी वियोग वानप्रस्थ आश्रमामध्ये पत्नी जरी सोबत असली परंतु तिच्याशी आपला संबंध याचा कामा नाही. असे अष्टांग योग विधी सांगितलेला आहे.
आणि शेवटी आपल्या मातेला भक्तीचं मर्म सांगितलेलं आहे, कालाचा महिमा सांगितलेला आहे. आणि मग अधोगतीचं वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि पुढे मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवांच्या गतीचे वर्णन सांगितलेलं आहे. मनुष्य योनी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, परंतु मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन देवाची भक्ती करण्याला महत्व आहे. ज्याने देवाची भक्ती केली नाही त्याने तो जन्माला आला, आपलं म्हण आहे ना, हा, आणि पाणी भरता भरता मेला, तसाच मेला. आणि भगवान परमात्म्याने आपल्या मातेला सांख्य शास्त्राचा उपदेश केला. कारण भगवान परमात्म्याचा जो अवतार होता ना कपिलाचा, तो कशा करता होता? सांख्य शास्त्राचा प्रवर्तक होता. प्रवर्तक म्हणजे निर्माता. ज्याने कपिल जन्मा बघा, कपिलात भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला आहे आणि त्या कपिलाने सांख्यशास्त्र निर्माण केलेलं आहे. कोणतं शास्त्र? सांख्यशास्त्र. आणि बघा आता या शेवटचं ज्ञान इथं सांगितलेलं आहे आणि आपल्या मातेला मोक्षाची प्राप्ती करून दिलेली आहे. असा पुत्र असावा की त्या पुत्राने आपल्या मातेला, पित्याला मोक्षाची प्राप्ती करून द्यावी. कपिल भगवंतासारखा पुत्र असावा. नाहीतर मग जे स्वर्गामध्ये असतात त्या पित्रांना बी नरकात टाकता, त्यांना पुत्र म्हणसान का कुत्र म्हणसान? जे पुत्र म्हणजे मुलं जन्माला येऊन त्या वंशामध्ये कुळामध्ये जर स्वर्गामध्ये जे पितर आहे त्यांना नरकात टाकत असले, त्यांना तुम्ही सुपुत्र म्हणसान का कोणते पुत्र म्हणसान? त्याला सुपुत्र बी म्हणू नये, त्याला पुत्र बी म्हणलं तर कमी आहे. कारण त्याच्या बी लायकीचं नाही ते. म्हणून आपण जे कर्म करतो ते आपल्या पितरांचा उद्धार व्हायला पाहिजे, असं आपण कर्म करायला पाहिजे. ऐका, मैत्रेय मुनी म्हणतात, विदुरा, आपला पुत्र कपिल देव भगवान श्रीहरीचे चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्य संपन्न घराबद्दल सुद्धा उपरती झाली. तिला बघा घराबद्दल, आश्रमाबद्दल देखील तिला मनामध्ये आसक्ती राहिली नाही. नंतर कपिल देवांनी भगवंतांच्या या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न चरणारविंद युक्त स्वरूपाचे वर्णन केले होते. त्याच्या एक एक अवयवांचे तसेच त्याच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती देवहूती माता ध्यानमग्न झाली. देवाच्या एक एक जे अवयव होता देवाचा, त्याचं चिंतन करीत करीत ती ध्यानमग्न झाली देवहूती माता, कपिल देवाची माता. भगवत भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य आणि यथोचित्त कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्म साक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने चित्त शुद्ध झाल्याने, तिचं चित्त ज्ञानाने काय झालं? त्या कपिल देवाने जे ज्ञान सांगितलं त्याच्याने तिचं चित्त काय झालं? देवहूती मातेचं शुद्ध झालं. ती त्या सर्व व्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्री भगवंतांमध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीव भाव नाहीसा झाला. तिच्या ठिकाणचा जीव भाव काय झाला? नाहीसा झाला. आणि ती सर्व क्लेशांपासून, दुःखांपासून ती मुक्त होऊन परमानंदामध्ये निमग्न झालेली आहे. आणि बघा अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्य मुक्त परमात्मा स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले, भगवंताची प्राप्ती करून घेतली. आपल्या पुत्रांना जे दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे, भागवत धर्माचा उपदेश केलेला आहे, त्या ज्ञानाच्या द्वारे त्या देवहूती मातेने भगवंताची काय करून घेतली? प्राप्ती करून घेतलेली आहे. वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यामध्ये सिद्धपद नावाने प्रसिद्ध झालं. या देवहूती मातेला जिथं सिद्धी प्राप्त झाली त्याला सिद्धपद नावाचं तीर्थ म्हणतात. त्या सिद्धपूर नावाच्या तीर्थात विदुरा
साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नष्ट झाला. तिचे ठिकाणचं जे काही मळ होता तो मनामधला जो मळ होता तो देखील नष्ट झाला. आणि एका नदीच्या रूपामध्ये ते देवहूती माता परिणित झालेली आहे. हां, तिला कोणतं स्वरूप प्राप्त झालं? नदीचं स्वरूप प्राप्त झालं. तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ती म्हणजे कपिल देवांची माता देवहूती माता. हां, नदीच्या रूपामध्ये परिणित झाली ती. हां, म्हणून विदुर आपले मैत्रिय म्हणी म्हणतात, विदुरा तू विचारल्यावरून मी तुला कपिल आणि देवहूतींचा परम पवित्र संवाद ऐकविला. म्हणून हे जे आहे ना कपिल देवांचं मत अध्यात्म योगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण करतो किंवा वर्णन करतो तो भगवान गरुड ध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरीच्या धामामध्ये पोहोचत असतो. आणि आता इथं हा तिसरा स्कंद काय झाला, पूर्ण झालेला आहे. आता आपण आताची कथा आपली काय घेत आहे, हा विराम घेत आहे. आणि आपण जी कथा आहे आपली ती होईल 7 ते 10. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. सब संतन की जय. हरि ओम नमः पार्वती पते हर हर महादेव की जय.